चला एकदा कमेंट करून सांगा मला माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. ठीक आहे. बघा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये तुमचं महाराष्ट्राच्या भूगोलचं आपण महाराष्ट्राचा भूगोल सुरू केलेला आहे आणि राज्याचा भूगोल पाहत असताना बघा तुमचं पहिलं प्रकरण जे होतं ते आपण काय केलं बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये ओळख महाराष्ट्राची आहे बघा ते आपण कव्हर केले. ठीक आहे. आता या लेक्चरमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलमधलं तुमचं दुसरं प्रकरण कव्हर करायचं आहे. ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा चला महाराष्ट्राचं स्थान. सेकंड मुद्दा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विस्तार आणि बाकी क्षेत्रफळ वगैरे ज्या बेसिक गोष्टी आहेत लांबी वगैरे आकार वगैरे ते आपण बघूया. ठीक आहे. बघा आपण आयोगाचा अभ्यास करत असताना किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला महाराष्ट्राच्या हे जे काही स्थान विस्तार वगैरे आहे लोकेशन एक्सटेन्शन वगैरे एरिया असेल लेंथ असेल सेप असेल याच्यावरती कन्फर्म एक प्रश्न असतो म्हणजे असतो बघा. तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला आपल्याला काय करायचं माहिती आहे का या प्रकरणामध्ये आपण सुरुवात करू बघा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या या स्थानाला. पहिला माझा एक पॉईंट लक्षात ठेवा चला बघा जर तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं स्थान त्या ठिकाणी समजून घ्यायचे तर आपण दोन प्रकारे हे स्थान समजून घेऊ शकतो. किती प्रकारे बघा दोन प्रकारे. त्यातला तुमचा हा जो एक पहिला प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराचं नाव लक्षात ठेवा चला आपण ज्याला दिशा म्हणूया. म्हणजे तो प्रदेश नेमका त्या देशाच्या नकाशामध्ये कोणत्या दिशेला आहे. म्हणजे बघा एकंदरीत आपण जर विचार केला जर आपल्याला महाराष्ट्राचं स्थान दिशेनुसार बघायचे तर मग भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्र कोणत्या दिशेला आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे पश्चिमेकडे आहे का पूर्वेकडे आहे का दक्षिणेकडे आहे का कोणत्या ते आपण बघून घेऊया. आणि सेकंड मुद्दा बघा तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी सेकंड आपण त्या ठिकाणी बघा एक दिशेनुसार आणि सेकंड आपण त्या ठिकाणी बघू शकतो बघा विस्तारानुसार. काय बोलले विस्तारानुसार. अशा दोन प्रकारे एखाद्या प्रदेशाचं स्थान जे आहे ते आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आता पहिला माझा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा चला बघा आपल्याला काय करायचंय. मग जर तुम्ही विस्तारानुसार जर बघितलं तर विस्तार हा त्या ठिकाणी नेहमी दोन प्रकारचा असतो. किती बघा दोन. बोलू आपण एक एक त्या ठिकाणी कंटेंट बद्दल तुम्हाला बोलवलं मी. मग त्यापैकी पहिला विस्तार आहे तुमचा अक्षवृत्तीय विस्तार. हा एक पहिला भाग लक्षात ठेवा चला. आणि सेकंड एक तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवा चला बघा तो असतो त्या ठिकाणी रेखावृत्तीय विस्तार. काय बोलले रेखावृत्तीय. मग आता अक्षवृत्तीय विस्तारावरून तुम्हाला काय समजतं आणि रेखावृत्तीय विस्तारावरून नेमकं आपल्याला काय समजतं आपण तेही त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा लक्षात ठेवा चला अक्षवृत्तावरून तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं काय समजतं बघा या ठिकाणी स्थान समजतं. आणि सेकंड मुद्दा लक्षात ठेवा चला अक्षवृत्तावरून तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं आपण हवामान पण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आणि जर आपण रेखावृत्ताबद्दल चर्चा केली इथं पण तीच कंडिशन आहे. रेखावृत्तावरून आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या प्रदेशाचं स्थान समजतं. आणि सेकंड मुद्दा माझा लक्षात ठेवा चला रेखावृत्तावरून त्या प्रदेशाची ही जी प्रमाण वेळ आहे ती प्रमाण वेळ त्या ठिकाणी आपण काढू शकतो. मग आता पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला आपल्याला काय करायचंय या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान समजून घ्यायचंय. मग जर महाराष्ट्राचं स्थान तुम्हाला दिशेनुसार समजून घ्यायचंय तर तो एक वेगळा मुद्दा. आणि जर तुम्हाला विस्तारानुसार समजून घ्यायचंय तर तुम्हाला ह्या दोन अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोन विस्ताराची माहिती या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक आहे. ठीक आहे. सुरुवात करू आपण त्या ठिकाणी तुमच्या एका एका पॉईंटला दिशेनुसार आपण काय करू बघा सुरुवातीला आपल्या राज्याचं या ठिकाणी स्थान बघूया. मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवा चला बघा तुम्ही थोडं जर पाठीमागं गेले थोडंसं आपण पाठीमागं म्हणजे बघा जर आपण भारताचा या ठिकाणी जर थोडक्यात जर विचार केला तर बघा पूर्वीच्या कालखंडामध्ये म्हणजे मी तुम्हाला ओळख महाराष्ट्राची सांगत असताना आपण तिथं बोललेलो आहोत. बघा भारताच्या मध्यमध एकूण एक आपण जर विचार केला बघा अगदी मध्य भागातून एक नदी गेलेली आहे ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा चला बघा त्या ठिकाणी नर्मदा नदी. काय बोललो बघा नर्मदा. अगदी प्राचीन साहित्यामध्ये पण तुम्हाला याचा उल्लेख पाहायला मिळतो. या नर्मदा नदीच्या उत्तरेकडला जो भाग आहे त्याला त्या ठिकाणी आर्यव्रत असं बोलले जाते. काय आर्यव्रत. आणि खाली दक्षिणेकडला जो भाग आहे तो भाग लक्षात ठेवा चला त्याला आपण त्या ठिकाणी दंडकारण्य असं बोलतो बघा दंडकारण्य. मग आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा चला बघा नर्मदा नदीच्या उत्तरेकडे आर्यव्रत म्हणजे आपण त्याला उत्तर भारत म्हणूया. आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे जे दंडकारण्य आहे आपण त्याला त्या ठिकाणी दक्षिण भारत म्हणूया. मग आता एक भाग असा पण आहे की नर्मदा नदी ज्या मध्यातून गेलेली आहे तिथूनच त्या ठिकाणी 23.5 उत्तर अक्षवृत्ताची एक आडवी रेष गेलेली आहे जिला आपण कर्कवृत्त म्हणतो बघा. काय त्या ठिकाणी कर्कवृत्त. आता इथं पण आपण एक वेगळा अंदाज बांधू शकतो की कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भाग म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिणेकडील भाग म्हणजे दक्षिण भारत. मग आता जर आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला बघा तर तुम्हाला आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे ते या भागामध्ये पाहायला मिळतं इकडल्या या भागामध्ये. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला जर तुम्ही भारताच्या नकाशामध्ये जर विचार केला
तर महाराष्ट्राचं स्थान जर तुम्ही दिशेनुसार जर समजून घेतलं तर ते आहे बघा त्या ठिकाणी पश्चिम आणि दक्षिण दिशेला. काय बोललोय? पश्चिम आणि दक्षिण दिशेला हे तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये आपल्या महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते स्थान तुम्हाला पाहायला मिळतं. पण कशानुसार बघा? दिशेनुसार. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी हा जो काही विस्तार आहे त्यानुसार जर आपण आपल्या राज्याचं स्थान समजून घेतलं तर तो एक वेगळा मुद्दा आहे. तर पहिला भाग लक्षात ठेवा. चला, विस्तार हा दोन प्रकार तुम्हाला बोललोय मी. एक आहे अक्षवृत्त, सेकंड आहे त्या ठिकाणी रेखावृत्त. आता हे पाहण्याच्या अगोदर एक पहिला मुद्दा आपला क्लिअर पाहिजे बघा. अक्षवृत्त कशाला म्हणायचे आणि रेखावृत्त कशाला म्हणायचे हा एक सिंपल आणि बेसिकचा मुद्दा आहे. तो आपण प्रथमतः कव्हर करूया आणि नंतर आपण मग महाराष्ट्राचं अक्षवृत्त आणि मग त्या ठिकाणी रेखावृत्ताचा अभ्यास करूया. तर माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा बघा. जर आपण त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीचा या ठिकाणी जर विचार केला तर या पृथ्वीवर काल्पनिक स्वरूपामध्ये ज्या आडव्या रेषा आहेत, आडव्या रेषा या आडव्या रेषांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बघा? आपण त्यांना म्हणतो त्या ठिकाणी अक्षवृत्त. कशाला? आडव्या रेषांना. आणि या पृथ्वीवरती आपण जर विचार केला बघा तर मग 0° अक्षवृत्ताची एक आडवी रेषा आहे जिला आपण त्या ठिकाणी नाव दिले विषुववृत्त आपण म्हणतो बघा. काय? विषुववृत्त. मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला, या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हा झाला पृथ्वीचा उत्तर गोलार्ध, हा झाला त्या ठिकाणी पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध. मग विषुववृत्ताच्या उत्तरेकडे अशा तुम्हाला जवळजवळ 90 किती बोललो बघा 90 आडव्या रेषा पाहायला मिळतात. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये एकूण 90 अक्षवृत्त आहेत आणि दक्षिण गोलार्धामध्ये पुन्हा लक्षात ठेवा अशा तुम्हाला किती बघा ह्या 90 आडव्या रेषा पाहायला मिळतात. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये असे पुन्हा तुम्हाला एकूण 90 अक्षवृत्त पाहायला मिळतील. म्हणजे 90 आणि 90 एकूण जर आपण जर बघितलं बघा 90 झाले तुमचे 180 आणि 0° जी आडवी रेषा आहे ते पण अक्षवृत्तच आहे. बरोबर आहे की नाही? विषुववृत्त जे आहे ते पण अक्षवृत्तच आहे. म्हणजे 90 80 आणि 81 म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. एकूण अक्षवृत्तांची संख्या जर आपण बघितलं तरी त्या ठिकाणी किती आहे बघा 181 आहे. आता काय बोललोय? मग आता नेमकं महाराष्ट्राचं स्थान ह्या उत्तर गोलार्धामध्ये आहे का दक्षिण गोलार्धामध्ये आहे हे आपण समजून घेऊया. बरं, ह्या 90 अक्षवृत्तामध्ये म्हणजे उत्तर गोलार्धामधल्या आणि खालच्या दक्षिण गोलार्धामध्ये 90, मग यापैकी महाराष्ट्राचं अक्षवृत्त नेमकं किती आहे ते एक आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. तर पहिला एक भाग लक्षात ठेवा. सुरुवातीला आपण अक्षवृत्ताबद्दल बोलतोय. मग अक्षवृत्त कशाला म्हणायचं हे तुम्हाला मी सांगितलंय की पृथ्वीवर काल्पनिक स्वरूपामध्ये ज्या अशा आडव्या रेषा आहेत त्यांना आपण काय नाव दिलं बघा? अक्षवृत्त नाव दिले. एकूण अक्षवृत्तांची संख्या 181 आहे. उत्तर गोलार्धामध्ये 90, दक्षिण गोलार्धामध्ये 90 आणि मधोमध एक आहे म्हणजे 181 हे झाले त्या ठिकाणी आपले एकूण अक्षवृत्त. आता जर तुम्ही रेखावृत्ताबद्दल बोलले तर पहिला भाग लक्षात ठेवा बघा. पृथ्वीवरती काल्पनिक स्वरूपामध्ये ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपण काय केलं बघा? इथं रेखावृत्त म्हणलंय. मग तिथं आपण काय केलं माहितीये का? एक रेखावृत्त कन्सिडर केलं 0° रेखावृत्त जे पृथ्वीच्या मधोमध गेलेले. काय बोललो बघा? मधोमधून त्या ठिकाणी गेलेलं आहे. जसं मी पृथ्वीच्या मधोमधून जी आडवी रेषा आहे तिला आपण नाव दिलं विषुववृत्त, तसं पृथ्वीच्या मधोमध जी उभी रेषा आहे तिला असं आपल्याला कोणतं नाव देता येत नाही. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवा काय सांगलो बघा. मग पृथ्वीच्या मधोमध ओके जे 0° रेखावृत्त गेले तिथून आपण काय केलं बघा? म्हणजे पहिला भाग त्या 0° रेखावृत्ताच्या पश्चिमेकडं काय बोललोय? 0° रेखावृत्ताच्या पश्चिमेकडं हा झाला तुमचा त्या ठिकाणी पश्चिम गोलार्ध आणि पूर्वेकडे झाला बघा त्या ठिकाणी पूर्व गोलार्ध. म्हणजे या भागामध्ये पृथ्वीचा पश्चिम गोलार्ध आहे आणि या भागामध्ये काय बघा पृथ्वीचा काय त्या ठिकाणी पूर्व गोलार्ध आहे. आता काय बोलतोय माझ्या थोडंसं बोलण्याकडे लक्ष द्या बघा. मग आता जर आपण एकंदरीत जर विचार केला मग एकूण तुमचे हे जे काही पश्चिम गोलार्धामध्ये अशा उभ्या रेषा आहेत त्यांची संख्या लक्षात ठेवा बघा 180 आहे. किती बोलले? 180. आणि ज्या पूर्व गोलार्धामध्ये अशा त्या ठिकाणी उभ्या लाईन्स आहेत त्यांची संख्या लक्षात ठेवा पुन्हा त्या ठिकाणी किती? 180. मग आता 180 म्हणजे 360 हे झाले काय बघा त्या ठिकाणी एकूण रेखावृत्त. मग त्यापैकी महाराष्ट्राचं रेखावृत्त किती आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय आणि मग त्यानुसार महाराष्ट्र नेमकं पश्चिम गोलार्धामध्ये आहे का पूर्व गोलार्धामध्ये आहे ते पण त्या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायचंय. पण प्रथमतः आडव्या लाईन्स म्हणजे अक्षवृत्त आणि उभ्या लाईन्स म्हणजे काय बघा त्या ठिकाणी रेखावृत्त. एकूण अक्षवृत्तांची संख्या 181 आहे आणि एकूण रेखावृत्तांची संख्या आपण जर बघितलं बघा ही 360 आहे. आता 2 मिनिटं एक एक स्टेप आपण त्या ठिकाणी पुढे जाऊया. पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा. तुम्हाला काय करायचंय? प्रथमतः महाराष्ट्राचं अक्षवृत्त समजून घ्यायचंय. कुठलं बघा? महाराष्ट्राचं.
परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला, अक्षवृत्ताबद्दल आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस चर्चा करतो तर महाराष्ट्र ज्या प्रदेशामध्ये आहे तो म्हणजे भारत. म्हणजे प्रथमतः तुम्हाला भारत ज्या गोलार्धामध्ये आहे त्या गोलार्धामध्ये महाराष्ट्र येऊन जाईल. मग त्यासाठी तुम्हाला भारताचं पहिलं अक्षवृत्त माहित पाहिजे आणि भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. मग अक्षवृत्तीय दृष्ट्या भारत ज्या गोलार्धामध्ये, महाराष्ट्र त्या गोलार्धामध्ये. रेखावृत्तीय दृष्ट्या भारत ज्या गोलार्धामध्ये, महाराष्ट्रही त्याच गोलार्धामध्ये. मग आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा, जर आपण त्या ठिकाणी भारताचं जर अक्षवृत्त बघितलं तर भारताचं अक्षवृत्त नेमकं किती आहेत आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. पण ही चर्चा करण्याच्या अगोदर अक्षवृत्त म्हणजे आडव्या लाईन्स आपण बघितले आणि आपल्याला काय करायचं बघा, ह्या पृथ्वीवर काल्पनिक स्वरूपामधल्या 3 आडव्या रेषा कंपल्सरी लक्षात ठेवा. चला किती बघा, 3. त्यातली पहिली आडवी रेषा आहे 0° अक्षवृत्तावरली. आता उत्तर गोलार्ध आणि काय बघा, दक्षिण गोलार्ध. मग आता उत्तर गोलार्धामधली एक आडवी रेषा आहे आणि खाली दक्षिण गोलार्धामधली एक आडवी रेषा आहे. बघा, उत्तर गोलार्धामध्ये आडवी रेषा आहे त्या ठिकाणी 23.5 उत्तर अक्षवृत्तावरती आणि खाली अजून एक आहे बघा 23.5 दक्षिण अक्षवृत्तावरती. मग 0° अक्षवृत्ताची वरती जी आडवी रेषा आहे तिला आपण म्हणलंय विषुववृत्त. त्यानंतर बघा 23.5 उत्तर अक्षवृत्तावरती जी आडवी रेषा आहे तिला आपण त्या ठिकाणी म्हणलंय कर्कवृत्त आणि 23.5 खाली दक्षिणेकडे जी आडवी रेषा आहे तिला आपण नाव दिलं बघा त्या ठिकाणी मकरवृत्त. काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अक्षवृत्ताच्या आडव्या लाईनला आपण कर्कवृत्त म्हणतोय आणि खाली दक्षिणेकडील रेषेला आपण काय म्हणतो बघा त्या ठिकाणी मकरवृत्त म्हणतोय. मग जर आपण भारताचा अक्षवृत्त जर बघितलं तर बघा भारताचा जो अक्षवृत्त विस्तार आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल. तर तो आहे बघा 8, काय बोललोय, 8 अक्षांश ते जवळजवळ आपण जर बघितलं बघा 8 अक्षांश ते 37 पण इथं मी आता इथं नेमकं गोलार्ध कोणता आहे ते मला लिहायचंय म्हणून तो बॉक्स केलाय मी. 8 ते 37 अक्षांश आपण ज्याला म्हणूया. म्हणजे आता आपल्याला काय करायचं माहितीये का, भारत नेमका कोणत्या गोलार्धामध्ये आहे ते समजून घ्यायचंय. मग ज्यावेळेस तुम्हाला भारत कोणत्या गोलार्धामध्ये आहे ते समजतं त्यावेळेस भारतातले सर्व राज्य नेमकं कोणत्या गोलार्धामध्ये आहेत ते पण समजतं. म्हणजे अक्षवृत्तीय दृष्ट्या जर भारत पश्चिम गोलार्धामध्ये आहे तर भारतातले सर्व राज्य पश्चिम गोलार्धामध्ये, जर दक्षिण गोलार्धामध्ये आहे तर सर्व राज्य त्या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये. मग आता पहिला भाग लक्षात ठेवतो बघा काय सांगलोय मला सांगा. या ठिकाणी 8 ते किती 37 सर्व आपण अक्षवृत्ताच्या आडव्या लाईन त्या ठिकाणी केलेले आहेत. मग पहिला एक भाग लक्षात ठेवतो इथं या उत्तर गोलार्धामध्ये 23.5 उत्तर अक्षवृत्तावरती जी आडवी लाईन आहे तिला आपण काय म्हणलं कर्कवृत्त आणि खाली दक्षिणेकडे याला काय म्हणलं बघा मकरवृत्त. मला असं वाटतंय जसं आपल्याला अभ्यास करायला आपली सुरुवात झालेली आहे किंवा लहानपणापासून जसं हे आपण थोडक्यात भूगोलचा अभ्यास करतोय तसं आपल्या माइंडवरती पहिल्यापासून एकच त्या ठिकाणी अशी आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, आपल्या कानावरती ते पडलेलं आहे की भारतातून कर्कवृत्त गेले आणि ते कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून गेले. सांगितलंय का 100%. मग आता कर्कवृत्त जर भारतातनं गेले, तुम्हाला हे कधी सांगितलेलं नाहीये की मकरवृत्त भारतातनं गेले, कारण की मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धामध्ये आहे आणि उत्तर गोलार्धामध्ये काय बघा तरी कधी कर्कवृत्त आहे. मग जर कर्कवृत्त जर भारतातून गेले तर भारत हा पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये बघा उत्तर गोलार्धामध्ये अक्षवृत्तीय दृष्ट्या. मग जर भारत जर पृथ्वीच्या या ठिकाणी अक्षवृत्तीय दृष्ट्या उत्तर गोलार्धामध्ये तर भारतातले सर्वची सर्व राज्य हे कोणत्या गोलार्धामध्ये बघा उत्तर गोलार्धामध्ये. मग भारताचा अक्षवृत्त आहे 8 ते 37 उत्तर अक्षांश. चला बघू कसं. आता आपल्याला जायचं उत्तर गोलार्धामध्ये, खाली दक्षिणेकडे यायचंच नाही आपल्याला, कारण की भारत दक्षिण गोलार्धामध्ये नाहीच आहे त्यामुळे खाली दक्षिणेकडे येण्याचा काही संबंध नाहीये. तुम्हाला जायचंय उत्तर गोलार्धामध्ये. मग आता 0° अक्षवृत्तावरती काय बघा विषुववृत्त आहे. आपण उत्तरेकडे चाललो म्हणजे बघा 0 1 2 3 4 5 6 आपण 8 पाशी आलो. 8 काय सुरू झालं बघा आपला भारत सुरू झाला. तर लक्षात ठेव चला 8 ते वरती 37 पर्यंत आपला भारत आहे. कोणता बघा 37 आणि मधोमध्ये एक आडवी रेष गेलेली आहे जिला आपण काय म्हणलंय 23.5 उत्तर अक्षवृत्त म्हणजे कोणती बघा कर्कवृत्त आणि मग भारताच्या मध्यातून हे तुमचं कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेव चला भारत हा अक्षवृत्तीय दृष्ट्या तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये पाहायला मिळतो. कुठं बोललंय उत्तर गोलार्धामध्ये. आणि जर भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे मग आता भारतातलं कोणतंही राज्य असू द्या हे त्या ठिकाणी तुम्हाला कुठं लिहायचंय बघा उत्तर गोलार्धामध्येच लिहायचंय. म्हणजे होतंय काय बघा आता जनरली मला सांगा महाराष्ट्र कुठे आहे. महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला आहे बरोबर आहे ना.
पण ते दिशेनुसार पश्चिम दिशेला, दक्षिण दिशेला, पश्चिम दक्षिण, पश्चिम आणि दक्षिण, पण अक्षवृत्तीय दृष्ट्या कोणत्या गोलार्धामध्ये? उत्तर गोलार्धामध्ये. भारताच्या अति दक्षिणेकडे राज्य आहे तुमचं तामिळनाडू. हा, ते दिशेनुसार भारताच्या दक्षिणेला, पण अक्षवृत्तीय दृष्ट्या उत्तर गोलार्धामध्ये. कळतंय काय चाललंय? मग पहिला भाग लक्षात ठेव. चला, भारत जर उत्तर गोलार्धामध्ये आहे तर भारतातले सर्वची सर्व राज्य हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये सांगावं लागतील. मग पहिला माझा भाग लक्षात ठेव. चला, तुम्हाला महाराष्ट्राचं अक्षवृत्त माहित पाहिजे किती आहे. मग सरळ सरळ माझा मुद्दा असा आहे की जर तुम्ही महाराष्ट्राच्या अक्षवृत्ताबद्दल बोलले तर महाराष्ट्राचं अक्षवृत्त आपल्याला ठिकाणी सांगावं लागेल. बघा किती आहे, तर ते आहे 15 ते 22 उत्तर अक्षवृत्त. किती बोलले? 15 ते 22. आता उत्तर, उत्तर म्हणजे दिशा नाहीये, तसा महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला आहे. उत्तर म्हणजे हा तुमचा गोलार्ध. काय बोलले? उत्तर म्हणजे काय? या ठिकाणी गोलार्ध. याचा अर्थ लक्षात ठेव. चला, महाराष्ट्र हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये. आणि जर तुम्ही ह्या अक्षवृत्तामधला जर फरक बघितला तर महाराष्ट्राच्या अक्षवृत्तामध्ये तुम्हाला 7 अक्षवृत्ताचा फरक पाहायला मिळतो. किती बोलले? 7 अक्षवृत्त. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. आता मी जातोय थोडंसं पुढं रेखावृत्ताकडे. आता पहिला एक भाग लक्षात ठेव. चला बघा, रेखावृत्ताबद्दल बोलत असताना मी तुम्हाला मगाशी बोललो होतो एकूण तुमचे रेखावृत्त 360, या भागामध्ये 180, या भागामध्ये 180. मग आता रेखावृत्त आपण कशाला म्हणलं हे मगाशी तुम्हाला मी सांगितलंय. बघा पुन्हा रिपीट करतोय. ही पृथ्वी आहे काल्पनिक, ओके. आणि काय केलं माहितीये का आपण? ह्या पृथ्वीवरती काल्पनिक स्वरूपामध्ये एक उभी रेष मारली जी पृथ्वीच्या मधोमध आहे. मग आता हे आहे तुमचं शून्यांश रेखावृत्त. काय बोलतो लक्षात ठेव. चला, या भागामध्ये पश्चिम गोलार्ध, या भागामध्ये पूर्व गोलार्ध. जर तुम्ही शून्यांश रेखावृत्ताच्या पूर्वेकडे गेले, पूर्वेकडे बघा हे कसं समजतं. तुम्ही पूर्व गोलार्धामध्ये आहात का पश्चिम गोलार्धामध्ये हे कसं समजतं त्याचे एक तुम्हाला सिंपल मुद्दा सांगतो. बघा, तुमच्या मोबाईलमध्ये टायमिंग असेल, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण टाइम सेट करतो ना. मग हा टायमिंग सेट करताना जर तुमच्या मोबाईलमध्ये असं कधी पण येतं बघा +5.5 तास. काय बोलले? +5.5 GMT असं असतं बघा, +5.5 तास GMT. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. प्लस हा शब्द आलाय म्हणजे तुम्ही शून्यांश रेखावृत्ताच्या पूर्वेकडं, कुठं बघा तरी ठिकाणी शून्यांश रेखावृत्ताच्या पूर्वेकडं. काय बोलतो लक्षात ठेव. चला, हा, जर तुम्ही शून्यांश रेखावृत्ताच्या जर पश्चिमेकडे असते तर -1, -2, -3, -4 हे तुमचं मायनस झालं असतं बघा. पण तुम्ही जर तिथं प्लस हा सिम्बॉल तुम्हाला येतोय तर पहिला भाग लक्षात ठेव. चला, तुम्ही त्या ठिकाणी पृथ्वीच्या या शून्यांश रेखावृत्ताच्या पूर्व गोलार्धामध्ये आहात. कोणत्या गोलार्धामध्ये? पूर्व गोलार्धामध्ये. मग आता पहिला भाग लक्षात ठेव. चला, पुन्हा आपला तोच मुद्दा. मग आता भारत ज्या गोलार्धामध्ये, त्या गोलार्धामध्ये भारतातले सर्व राज्य. मग पहिला पॉईंट लक्षात ठेव. चला, तुम्हाला भारताचा गोलार्ध जो आहे, भारताचं तुम्हाला काय बघा या ठिकाणी सरळ जे रेखावृत्त आहे ते रेखावृत्त प्रथमतः या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. मग पहिला माझा मुद्दा लक्षात ठेव. चला बघा, भारताचा रेखावृत्त नेमका किती आहे चला बोलू आपण त्या ठिकाणी. बघा, भारताचं रेखावृत्त सुरू होतंय 68 पासून, म्हणजे 68 ते पहिला मुद्दा लक्षात ठेव. चला, भारत हा रेखावृत्ती दृष्ट्या 68 ते 97, काय बोललं 68 ते 97, इथं पुन्हा मी बॉक्स करतोय आणि इथं एक पुढे शब्द लिहितो बघा 68 ते 97 रेखांश हा शब्द लिहितो. कोणता? रेखांश. म्हणजे नेमका भारत हा कोणत्या गोलार्धामध्ये आहे. मग आता पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं मगाशी एक उदाहरण, जर त्या मोबाईलच्या टायमिंग मध्ये +5.5 तास असं लिहून येतंय तर तुम्ही कोणत्या गोलार्धामध्ये बघा? पूर्व गोलार्धामध्ये. मग इथं आपल्याला शब्द लिहायचा आहे पूर्व. याचा अर्थ लक्षात ठेव. चला, भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आहे रेखावृत्ती दृष्ट्या. मग जर भारत जर पूर्व गोलार्धामध्ये आहे तर भारतातले सर्व राज्य रेखावृत्तीय दृष्ट्या पूर्व गोलार्धामध्ये, जरी ते राज्य पश्चिम दिशेला जरी असलं तरी. हा, आता महाराष्ट्र मला सांगा कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला, दक्षिण पश्चिमेकडे. पण रेखावृत्तीय दृष्ट्या तुम्हाला पूर्व गोलार्धामध्ये सांगावं लागतो, कारण की भारत हा पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये आहे. मग पहिला भाग लक्षात ठेव. चला, तुम्हाला महाराष्ट्राचं पण रेखावृत्त माहित पाहिजे, हे किती आहे. मग महाराष्ट्राचं रेखावृत्त आहे बघा 72 ते 80 या ठिकाणी पूर्व रेखांश. म्हणजे महाराष्ट्राच्या या रेखावृत्तामध्ये तुम्हाला 8 रेखांशाचा फरक पाहायला मिळतो. किती बोलले बघा? 8 रेखांश. म्हणजे सरळ सरळ माझा पहिला मुद्दा लक्षात ठेव. चला, आपण त्या ठिकाणी जर बघितलं बघा, महाराष्ट्राचा हा जो अक्षांश आहे तो तुम्हाला सांगावं लागेल नेमका किती आहे, आणि महाराष्ट्राचा हा जो रेखांश आहे तो पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल नेमका किती आहे. मग एक पहिला भाग लक्षात ठेव. चला बघा, महाराष्ट्राचं जे अक्षवृत्त आहे हे अक्षवृत्त त्या ठिकाणी लक्षात ठेव. चला, 15 ते 22
आता इथं मी उत्तर लिहितोय, म्हणजे महाराष्ट्र हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे. महाराष्ट्राचा अक्षांश आहे 15 ते 22. उत्तर अक्षांश हा आपल्या राज्याचा अक्षांश आहे आणि महाराष्ट्राच्या अक्षांशामध्ये तुम्हाला 7 अक्षांशाचा फरक पाहायला मिळतो, 15 ते 22. महाराष्ट्राचा रेखांश आहे 72 ते 80 पूर्व रेखांश. ओके, म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला, महाराष्ट्राच्या रेखांशामध्ये तुम्हाला 8 रेखांशाचा फरक पाहायला मिळतो. किती बोललो बघा त्या ठिकाणी? 8 रेखांश. ओके, म्हणजे 72 ते 80 8. म्हणजे महाराष्ट्र हा पृथ्वीच्या अक्षवृत्तीदृष्ट्या उत्तर गोलार्धामध्ये आणि रेखावृत्तीदृष्ट्या त्या ठिकाणी काय बघा, या ठिकाणी सरळ पूर्व गोलार्धामध्ये. आता या रेखावृत्तावरून प्रमाण वेळ तुम्हाला मगाशी बोललो ती आपण काढू शकतो. आता प्रमाण वेळ कशी काढायची 2 मिनिटं लक्ष द्या. बघा, हे जे रेखावृत्त आहेत हा ते आपण नंतर बोलू, पण प्रथमतः इथे बोलतो मी. मला सांगा, आता जर तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न काय येतो माहिती आहे का? प्रश्न असा येतो की महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण, ओके काय बोललो बघा, उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा, काय बोललोय, उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार, हे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या रे. पूर्व पश्चिम हा जो विस्तार आहे तो विस्तार नेमका कसा आहे असा तुमचा प्रश्न असतो बघा, की महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार नेमका कसा आहे. मग आता मला सांगा, या ठिकाणी उत्तर दक्षिण म्हणजे अक्षवृत्त आणि पूर्व पश्चिम म्हणजे काय, रेखावृत्त. मग महाराष्ट्राच्या अक्षांशामध्ये फरक किती तुम्हाला आला त्या ठिकाणी? 7 अक्षांशाचा. म्हणजे उत्तर दक्षिण अक्षवृत्तामध्ये फरक, या विस्तारामध्ये फरक कितीचा आहे? 7चा. आणि पूर्व पश्चिम विस्तारामध्ये फरक किती त्या ठिकाणी? 8चा आहे. मग जर तुम्हाला प्रश्न जर हा विचारला की महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार हा कसा आहे, तर उत्तर दक्षिण विस्तारामध्ये 7चा फरक आहे आणि पूर्व पश्चिम विस्तारामध्ये 8चा फरक आहे. म्हणजे उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा पूर्व पश्चिम विस्तार हा तुम्हाला जास्त पाहायला मिळतो. कसं बोललो बघा, जास्त. किंवा कधी कधी प्रश्न उलटा पण येऊ शकतो, पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा उत्तर दक्षिण कसा आहे तर कमी म्हणा. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि आता मी जातो बघा तुमच्या प्रमाण वेळेकडे. पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला बघा, प्रमाण वेळ काढत असताना एक तुमचा पहिला मुद्दा क्लिअर पाहिजे. कोणता? बघा, प्रमाण वेळ ज्यावेळेस तुम्ही काढतो तर प्रमाण वेळ ही आपल्याला रेखांशावरून किंवा रेखावृत्तावरून काढता येते. मग एक रेखावृत्त, आता हे जे मी बोलतोय हे तुम्ही आता लाईफ टाइम लक्षात ठेवा, हे कधीच विसरू नका. एक रेखावृत्त म्हणजे 4 मिनिटं. किती मिनिटं बोलतो त्या ठिकाणी? 4 मिनिटं. म्हणजे एक रेखावृत्तामध्ये 2 रेखा ते जे आहे त्याच्यात त्या ठिकाणी तुम्हाला 4 मिनिटाचा फरक पाहायला मिळतो. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जर आपण आपल्या महाराष्ट्राचा रेखावृत्तीय जर विस्तार बघितला तर तुम्हाला मगाशी बोललोय मी, महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार हा नेमका किती आहे तर 72 ते 80 पूर्व. किती बोलले? 72 ते किती बघा? 80 पूर्व. मग आता मला सांगा, महाराष्ट्राच्या रेखावृत्ती विस्तारामध्ये फरक कितीचा आहे? 72 ते 80. म्हणजे 80 ते 72 मायनस जर केलं आपण तर 8 रेखांश. अरे बरोबर आहे का नाही? म्हणजे महाराष्ट्राच्या रेखांशामध्ये तुम्हाला 8 रेखांशाचा फरक पाहायला मिळतो आणि एक रेखांश म्हणजे 4 मिनिटं. म्हणजे 8 गुणिले 4 करा, तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 32 मिनिटं आलं. किती आलं? 32 मिनिटं. म्हणजे महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडल्या वेळेमध्ये आणि अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये तुम्हाला 32 मिनिटाचा फरक पाहायला मिळतो. म्हणजे अति पश्चिमेकडे आणि अति पूर्वेकडील वेळ ही समान नाही आहे. जर महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडे सकाळचे 8 वाजले तर अति पूर्वेकडे त्या ठिकाणी 8 वाजून 32 मिनिटं होणार. जर अति पश्चिमेकडे 10 वाजले, इकडं 10 वाजून 32 मिनिटं. 32 मिनिटं आपल्याला पुढे जायचंय. बरं, पुढेच का जायचंय? आपण पूर्व गोलार्धामध्ये आहोत. हा, जर पश्चिम गोलार्धामध्ये असतो तर आपण पाठीमागे आलो असतो. आता कधी कधी तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकतो की महाराष्ट्राच्या अति पूर्व टोकामध्ये किंवा महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडं जर सकाळचे 8 वाजून 32 मिनिटं झालेले आहेत तर अति पश्चिमेकडील वेळेमध्ये किंवा इथं किती वाजले असतील तर सरळ 32 मिनिटं मायनस करा, 8 वाजता घ्या. अरे कळतंय? हे असंच आपण भारताच्या या ठिकाणी अति पश्चिमेकडं आणि अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये पण काढू शकतो. कसं? चला, त्यासाठी तुम्हाला भारताचं रेखावृत्त माहीत पाहिजे. बरोबर आहे का नाही? जे तुम्हाला मगाशी बोललोय मी. मग आता भारताचा रेखावृत्त नेमका किती आहे? चला, ही डायग्राम आता इथं प्रॉपर येणार नाही, त्याची काही काळजी करू नका. ठीक आहे, कारण की आता हे आपण थोडंसं हे फास्टमध्ये घेतोय. चला, पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा. चला बघा, जर तुम्ही भारताचा रेखावृत्ती जर विस्तार बघितला तर तुम्हाला मगाशी किती बोललोय मी? भारताचा रेखावृत्ती विस्तार हा 68 ते 97 पूर्व रेखांश आहे. किती बोललोय? 68 ते 97 पूर्व रेखांश आहे. मग आता मला सांगा, 97 मायनस 68 हे तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 29 रेखांश. म्हणजे भारताच्या या ठिकाणी रेखांशामध्ये तुम्हाला 29 रेखांशाचा फरक पाहायला मिळतो. मग एक रेखांश म्हणजे 4 मिनिटं. मग 29 गुणिले 4 मिनिटं करा,
तुमचं उत्तर आलं बघा तरी ठिकाणी 116 मिनिटं, म्हणजे आपण त्याला 1 तास 56 मिनिट असं पण बोलू शकतो, किंवा कालमापनामध्ये थोडीशी सूत्रता येण्यासाठी तुम्हाला आपण त्याला 2 तास असं पण आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे भारताच्या अति पश्चिमेकडल्या वेळेमध्ये आणि भारताच्या अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये तुम्हाला 2 तासाचा फरक पाहायला मिळतो. जर या अति पश्चिमेकडं सकाळचे 8 वाजले तर समजून घे चला अति पूर्वेकडे सकाळचे किती 10. जर अति पूर्वेकडे सकाळचे 12 वाजले, इकडे सकाळचे 10 कन्सिडर करा. अरे कळतंय का? म्हणजे हे आपण जे काढतो बघा, हे त्या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, हे आपण कशावरनं कन्सिडर केले? या रेखावृत्तावरनं. आता हे सेम आपण जागतिक प्रमाण वेळेमध्ये पण करू शकतो. कसं? चला आता काय झालं बघा, जागतिक ही जी तुमची प्रमाण वेळ आहे, जागतिक प्रमाण वेळ, ही जागतिक प्रमाण वेळ आपण कन्सिडर केलेली आहे 0° रेखावृत्तावरनं. कुठून त्या ठिकाणी निश्चित केली बघा? 0° रेखावृत्त. आता 0° रेखावृत्त म्हणजे हे तुमचं जे पृथ्वीच्या मधोमध गेले, बरोबर आहे का नाही? मग याच्या पूर्वेकडे आपल्याला जायचं आहे, पश्चिमेकडे नाही यायचं आपल्याला, कारण की आपण कोणत्या गोलार्धामध्ये आहोत? पूर्व गोलार्धामध्ये. जर पश्चिमेकडे जर आपण चाललो तर मायनस करावं लागेल आपल्याला. मग पहिला भाग लक्षात ठेव. चला आपण जर बघितलं बघा तर जागतिक प्रमाण वेळ आपण काय केलंय 0° रेखावृत्तावरून या ठिकाणी निश्चित केलेली आहे. आणि हे 0° रेखावृत्त लंडन देशामध्ये एक शहर आहे बघा, ज्या शहराचं नाव लक्षात ठेव चला, ग्रीनविच नावाचं. तिथून काय झालंय, हे तुमचं 0° रेखावृत्त गेलेलं आहे. बोलण्याकडे लक्ष द्या. 0° रेखावृत्त कुठून गेले त्या ठिकाणी? ग्रीनविचवरनं. आता यापुढं आता हे सर्व त्या ठिकाणी रेखावृत्ताच्या लाईन आहेत, बरोबर आहे की नाही? उभ्या रेषा. आता भारत सुरू झालाय त्या ठिकाणी कुठून बघा? 68 रेखांशापासून भारत सुरू झालाय. मग आता आपण काय केलं माहितीये का? भारताची जी प्रमाण वेळ आहे ती आपण निश्चित केली 82.5 पूर्व रेखांशावरनं. कुठून त्या ठिकाणी? 82.5 पूर्व रेखांश. तुम्हाला बऱ्याचदा कधी कधी प्रश्न असतो बघा की भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून काढली जाते? तर 82.5 पूर्व इथून काय करतो बघा आपण या ठिकाणी भारताची प्रमाण वेळ जी आहे ही भारताची प्रमाण वेळ या ठिकाणी कन्सिडर करतो 82.5 पूर्व रेखावृत्त. आता पहिला भाग लक्षात ठेव चला. मग 82.5 पूर्व रेखावृत्त हे उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद नावाचा जिल्हा आहे बघा. कोणता जिल्हा त्या ठिकाणी? अलाहाबाद. आणि अलाहाबाद मध्ये आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी मिर्झापूर नावाचं एक शहर आहे. या मिर्झापूर शहरामधनं काय गेले? हे 82.5 पूर्व रेखावृत्त गेले. आणि भारत त्या ठिकाणी पुढे जर आपण बघितलं तर 97 रेखांशापर्यंत भारत आहे. म्हणजे पहिला एक मोजा मुद्दा लक्षात ठेव चला, जागतिक प्रमाण वेळ आपण कन्सिडर केलेली कशावरनं बघा? या 0° रेखावृत्तावरनं. आणि भारताची प्रमाण वेळ आपण काढली बघा 82.5 पूर्व. पूर्व केलंय मी, पूर्व. पूर्व म्हणजे तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. जर मी पश्चिम जर केलं असतं तर आपल्याला पाठीमागे जावं लागलं असतं, मायनस करावं लागलं असतं. मग आता मला सांगा 0° रेखावृत्त ते 82.5 रेखावृत्त फरक किती आहे? सरळ मित्रांनो 82.5चाच फरक आहे, 0 ते 82.5. मग एक रेखांश म्हणजे किती मिनिटं बघा? 4 मिनिटं. मग 82.5 गुणिले 4 मिनिटं जर आपण केले तर तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 330 मिनिटं. आपण जर त्याला तासामध्ये कन्वर्ट केलं तर हे झाले बघा तुमचे 5.5 तास. याचा अर्थ लक्षात ठेव चला, जागतिक प्रमाण वेळेमध्ये आणि भारताच्या प्रमाण वेळेमध्ये तुम्हाला 5.5 तासाचा फरक पाहायला मिळतो. किती तासाचा बोललोय? 5.5 तास. हा पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. चला आता हे तुम्हाला सरळ सरळ मी तुम्हाला बोललो होतो बघा, आपलं जे पहिलं प्रकरण आहे पहिल्या प्रकरणाबद्दल आपण बोलतोय. या ठिकाणी तुमचा हेडलाईनच होती आपली महाराष्ट्राचं स्थान आणि काय बघा विस्तार, हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र हा अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धामध्ये आणि रेखावृत्तीदृष्ट्या आपण जर बघितलं बघा तर तो पृथ्वीच्या तुम्हाला पूर्व गोलार्धामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. आता सेकंड तुमचा मुद्दा आहे बघा क्षेत्रफळाचा. त्यानंतर महाराष्ट्राचा आकार आपल्याला बघायचा आहे आणि त्यानंतर लांबी वगैरे हे तुमचे पॉईंट येतं. पण आता आपले 2 मुद्दे राहिलेत, एक म्हणजे क्षेत्रफळ आणि दुसरा म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी? दुसरा आहे तुमचा सरळ सरळ आकाराचा. मेन पॉईंट लक्षात ठेव चला. आता जर आपल्या महाराष्ट्राचं आपण क्षेत्रफळ जर बघितलं तर पहिला तुमचा हा मुद्दा क्लिअर पाहिजे बघा की भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, भारताचं एकूण क्षेत्रफळ किती मग त्या ठिकाणी? 32,87,263 चौरस किलोमीटर हे आपल्या भारताचं एकूण त्या ठिकाणी क्षेत्रफळ आहे. मग आपल्या भारतामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठे एक राज्य आहे बघा, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवतो राजस्थान राज्य. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर ते आहे त्या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य. आणि 3 नंबर लक्षात ठेव चला ते आहे तुमचं त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेव चला, जर तुम्ही राजस्थानचं जर एकूण क्षेत्रफळ बघितलं 3,42,239 चौरस किलोमीटर हे राजस्थानचं एकूण क्षेत्रफळ आहे. भारताच्या एकूण भूभागापैकी राजस्थानने जवळजवळ 11.5% भाग
हा भारताचा व्यापलेला आहे. किती बोललोय? 11.5%. जर तुम्ही मध्य प्रदेश बद्दल बोलले बघा तर 3,08,252 चौरस किलोमीटर, म्हणजे भारताच्या एकूण भूभागापैकी 9.38% भाग हा त्या ठिकाणी एकट्या मध्य प्रदेश राज्याने आपल्याला आहे. आणि जर आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललो तर 3,07,713 चौरस किलोमीटर, म्हणजे 9.36% जो भाग आहे हा महाराष्ट्राने या ठिकाणी आपल्या भारताचा व्यापलेला आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा. चला आपण जर विचार केला बघा तर क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे कितवा? 3रा. आणि महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ दिलं या ठिकाणी 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि राज्याने भारताच्या एकूण भूभागाच्या किती टक्के बघा? 9.36% भाग या ठिकाणी व्यापलेला आहे. जर आपण थोडंसं जागतिक लेवलचा विचार केला बघा तर जगामध्ये एक देश आहे ज्या देशाचं नाव लक्षात ठेवचला, त्या ठिकाणी इटली देश. कोणता बोलले बघा? इटली. ओके. त्यानंतर अजून एक देश आहे बघा त्या ठिकाणी ओमान नावाचा, आणि अजून एक देश बघा त्या ठिकाणी रिपब्लिकन ऑफ कांगो नावाचा, रिपब्लिकन ऑफ कांगो. तर होतं काय बघा, म्हणजे ह्या 3 देशाचं क्षेत्रफळ ह्या 3 राज्याच्या क्षेत्रफळाशी मिळतं जुळतं आहे. ॲक्युरेट नाहीये, मिळतं जुळतं आहे. म्हणजे जगामध्ये इटलीचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाशी मिळतं जुळतं आहे. ओमानचं आहे तेवढं MP सोबत आहे. रिपब्लिकन ऑफ कांगोचं राजस्थानच्या क्षेत्रफळाशी मिळतं जुळतं आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला. हे तुमचे मुद्दे तुम्हाला क्लिअर असणं आवश्यक आहे. सर राजस्थानचं एकूण क्षेत्रफळ 3,42,239 चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश 3,08,252 आणि महाराष्ट्र 3,07,713 चौरस किलोमीटर. म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये राज्याचा भारतामध्ये एकूण क्रमांक आहे 3रा आणि राज्याने भारताच्या एकूण भूभागाच्या 9.36% भाग त्या ठिकाणी व्यापलेला आहे. म्हणजे क्षेत्रफळ हा आपला पॉईंट काय झाला बघा त्या ठिकाणी इथं संपला. त्यानंतर पुढचा भाग आपण कव्हर करूया, महाराष्ट्राचा आकार. एक एक पॉईंट आपण समजून घेऊया. आणि पाठीमागे तुम्हाला प्रश्न विचारलेत, क्वेश्चन पेपर चेक करा. आता जर आपण महाराष्ट्राच्या आकाराबद्दल बोललो, प्रथमतः एक शब्द या ठिकाणी लिहितो बघा मी, तो शब्द आहे अनियमित त्रिकोणाकृती. काय बोललो बघा? अनियमित त्या ठिकाणी काय? त्रिकोणाकृती. आता अनियमित त्रिकोणाकृती असं का बोललो मी? 2 मिनिटं लक्ष द्या. बघा तुम्ही जनरली कोणताही जर त्रिकोण बघितला तर त्या त्रिकोणाचा जो पाया आहे, हा पाया असतो बघा त्या ठिकाणी दक्षिणेकडे. कुठं असतो बघा त्या ठिकाणी? दक्षिणेकडे. आणि त्रिकोणाचा हा जो शिरोबिंदू आहे तो असतो त्या ठिकाणी उत्तरेकडे. पण महाराष्ट्राच्या केसमध्ये उलट घडले, म्हणून त्याला मी नाव दिले अनियमित त्रिकोणाकृती. 2 मिनिटं लक्ष द्या. बघा जर आता आपण महाराष्ट्राचा या ठिकाणी आकार जर बघितला तर पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवला बघा. झालंय काय? महाराष्ट्राचा आकार या ठिकाणी अनियमित त्रिकोणाकृती आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण आता नेमका कसं बघा, 2 मिनिटं लक्ष द्या कसं झालं या ठिकाणी. सरळ सरळ महाराष्ट्राचा जो त्रिकोण आहे तो त्या ठिकाणी असा बनलाय. ठीक आहे, असा बनलाय. म्हणजे वास्तविकता लक्षात ठेवला काय झालं बघा, महाराष्ट्राचा जो पाया आहे, पाया तो आलाय पश्चिम भागामध्ये, म्हणजे कोकणाकडे. जनरली पाया कुठं असतो बघा? दक्षिणेकडे. पण इथं काय झालंय? पश्चिमेकडे आलाय. आणि शिरोबिंदू कुठं असतो बघा? उत्तरेकडे. पण इथं काय झालंय? राज्याचा शिरोबिंदू गेला त्या ठिकाणी कुठं बघा? पूर्वेकडे. म्हणून त्या ठिकाणी आपण एक शब्द वापरलाय, तो म्हणजे कोणता बघा? अनियमित त्रिकोणाकृती. पण कधी कधी काय होतं माहितीये का, तुम्हाला आयोग वेगळा प्रश्न विचारतो. तो एक पॉईंट लक्षात ठेवा. जर तुम्ही महाराष्ट्राच्या उत्तर भागाचा विचार केला, उत्तर भाग, तर महाराष्ट्राचा उत्तरेकडला भाग हा तुम्हाला रुंद पाहायला मिळतो बघा. कसा? रुंद. जर तुम्ही राज्याच्या या पूर्वेकडल्या भागाचा विचार केला तर पूर्वेकडला जो भाग आहे तुम्हाला त्या ठिकाणी अरुंद पाहायला मिळतो. कसा बघा? अरुंद. रुंदी जास्त नाही पूर्वेकडे, उत्तरेकडे रुंदी जास्त आहे. आणि जर तुम्ही महाराष्ट्राचा हा इकडला जर दक्षिणेकडला जर हा भाग बघितला तर हा भाग तुम्हाला या ठिकाणी निमुळता पाहायला मिळतो बघा. कसा? निमुळता. म्हणजे पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा. चला, उत्तरेकडला भाग हा रुंद आहे, दक्षिणेकडला भाग हा निमुळता आहे आणि पूर्वेकडला भाग हा तुम्हाला अरुंद स्वरूपाचा पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारे महाराष्ट्राचा आकार आपल्याला ह्या पद्धतीने सांगावा लागेल. हे 3 शब्द लक्षात ठेवा. उत्तरेकडे रुंद, पूर्वेकडे अरुंद आणि दक्षिणेकडे कसा बघा? निमुळता. इथं तुम्हाला पाठीमागे बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. हा झाला 3रा मुद्दा. 4था मुद्दा, स्थान बघितलं, विस्तार बघितला, क्षेत्रफळ पाहिलं, आकार पाहिलं, 4 पॉईंट झाले. आता आपण जातोय महाराष्ट्राच्या या ठिकाणी लांबीकडे. पहिला एक पॉईंट लक्षात ठेवा. बघा राज्याची आपण जर लांबी जर बघितली तर या ठिकाणी लांबी तुम्हाला आपण ज्याला म्हणूया 2 प्रकारे आपण बघू शकतो. एक आहे बघा उत्तर दक्षिण लांबी आणि सेकंड आहे तुमची त्या ठिकाणी पूर्व पश्चिम लांबी. मग आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा. जर आपण महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जर लांबी बघितली
तर ही उत्तर दक्षिण लांबी तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल, ती आहे बघा 700 किलोमीटर. किती बोलले? 700. आणि जर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्राची ही पूर्व पश्चिम जर लांबी बघितली तर पूर्व पश्चिम लांबी त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल, ती आहे त्या ठिकाणी किती बघा, तर सरळ सरळ आहे ती 800 किलोमीटर. याचा अर्थ लक्षात ठेवा, उत्तर दक्षिण लांबीपेक्षा पूर्व पश्चिम काय बघा त्या ठिकाणी जास्त आहे, किंवा पूर्व पश्चिमपेक्षा उत्तर दक्षिण त्या ठिकाणी कशी बघा कमी आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान आपण समजून घेतलंय. आपण त्या ठिकाणी विस्तार पाहिलेला आहे, आपण त्या ठिकाणी क्षेत्रफळ बघितलं, आपण आकार बघितला, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं बघा, या ठिकाणी लांबी पण कव्हर केलेली आहे. महाराष्ट्राच्या भूगोलमधलं दुसरं प्रकरण तुमचं काय झालं बघा, या ठिकाणी संपलेलं आहे. कारण की बऱ्याचदा तुम्हाला ह्या स्थान विस्तार वगैरे त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, चला. तर आता एक सूचना आहे बघा सर्वांना जाता जाता. पहिला भाग लक्षात ठेवा. चला, आपल्याकडे काय झालंय, जे तुम्हाला बॅचेसबद्दल बोललो होतो मी, या ठिकाणी इतिहासाची बॅच, त्यानंतर भूगोलची जी बॅच आहे, आणि अजून एक भाग लक्षात ठेवा. चला, समाज सुधारक. ओके, आता एकंदरीत पहिला भाग लक्षात ठेवा. चला बघा, राज्यसेवा असेल किंवा त्या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा असेल किंवा इतर सर्व तुमच्या तत्सम परीक्षा असतील, या सर्व एक्झामसाठी ह्या बॅच 100% युजफुल आहेत. तुम्ही त्या 100% घेतलेल्या आहेत. पण तुमच्या मित्रांनाही काय करा बघा, या बॅच त्या ठिकाणी घेण्यासाठी तुम्ही सजेस्ट करू शकता. इतिहासाची फीस त्या ठिकाणी 999 आहे, भूगोलची पण फीस त्या ठिकाणी 999 आहे, आणि समाज सुधारक या ठिकाणी आपण जर बघितलं बघा 499 आहे. जर तुम्ही इतिहास भूगोल जर सोबत घेतला तर हे तुम्हाला 1599 येऊन जाईल. जर तुम्ही तिन्ही पण विषय जर सोबत घेतले तर हे तुम्हाला त्या ठिकाणी 2100 रुपयाला येत आहे. आणि भूगोल आणि समाज सुधारक हे आहेत 1199ला, किंवा इतिहास समाज सुधारक हे पण त्या ठिकाणी 1199ला येतं. तर जर तुमच्या एखाद्या मित्रांना ही बॅच त्या ठिकाणी परचेस करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी तुमच्याकडे आहेच माझा, तरी पण त्या ठिकाणी रिपीट करतो बघा, 99 75 75 54 99 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. इथं तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधून या बॅचला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, पोलीस भरती आहे. ओके, पहिला मुद्दा आरोग्य सेवक, न्यायालयीन भरती आहे, किंवा इतर सर्व तत्सम सरळ सेवा, यासाठी स्पेशल आपल्याकडे GS ची पण बॅच आहे बघा, स्पेशल GS. यामध्ये सर्व तुमचे GS चे विषय कव्हर केले जातात. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन, आधुनिक, समाज सुधारक, सगळं जेवढं आपण ज्याला म्हणूया पोलीस भरती, न्यायालयीन भरती आणि सरळ सेवा, यासाठी जो तुमचा 20 ते 25 मार्काचा जो GS चा पोर्शन आहे तो पण त्या ठिकाणी इथं कव्हर केला जाईल. या पण बॅचची फीस ही 999 आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी पुन्हा इथंच तुम्हाला काय करायचं बघा, या नंबरवरती संपर्क साधायचा आहे, 99 75 75 54 99. ठीक आहे, किंवा टेलिग्राम चॅनल आहे या ठिकाणी, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, हिस्ट्री बाय अमोल सर, हे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. चालेल मित्रांनो, ठीक आहे. तर आपण थांबूया, भेटू आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.